आणि आता जगाला धक्का देणारी एक मोठी बातमी आहे। मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये मोठा बिघाड झालाय आणि त्यामुळे जगभरातील विमान सेवा विस्कळीत झाली आहे। जगभरातील विमानतळ ठप्प झाली आहेत आणि पूर्वपदावर येण्यास आता वेळ लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर लंडनमधील शेअर बाजार देखील ठप्प झालेला आहे। जगभरामध्ये आयटी आउटेजची समस्या निर्माण झाली आहे। तर भारत सरकारकडून आता मायक्रोसॉफ्ट सोबत संपर्क करण्यात आलाय आणि या बिघाडाबाबत माहिती देखील घेण्यात आली आहे। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं जगभरातील बँक सेवेपासून विमान सेवेपर्यंत परिणाम झालाय। हाँगकाँग एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट, दुबई एअरपोर्टवरील सेवांवर याचा परिणाम झालाय। भारतातील इंडिगो, स्पाइसजेट आणि अकासाच्या विमानांच्या उड्डाणांवरही परिणाम झालाय। सध्या मॅन्युअली चेक इन आणि बुकिंग करत सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे। वेब चेक इन सुविधा अस्थायी स्वरूपात बंद झाली आहे। तांत्रिक बिघाड दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। तर भारतात ऑटोमोबाईल कंपन्यांच्या कामकाजावर याचा परिणाम झालाय। NSC, BSCच्या कामकाजावर मात्र कोणताही परिणाम झाला नाही। UK मध्ये रेल्वे कंपन्यांना आणि लंडन स्टॉक एक्सचेंजलाही आउटेजची समस्या आली आहे। जगभरातील सर्वच ठिकाणी विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीन एरर दिसतंय। तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं इंग्लंडमधील स्काय न्यूज ऑफ एअर गेलाय। त्यासोबतच ऑस्ट्रेलियातील ABC चॅनलही ऑफ एअर गेलंय। मायक्रोसॉफ्ट 365 नावाचं एक सॉफ्टवेअर आहे। या सॉफ्टवेअरचा उपयोग विविध सेवांसाठी केला जातो। विमानतळ, माध्यम, शेअर बाजार, रेल्वे अनेक ठिकाणी याचा वापर होतो। जगातल्या लाखो सर्व्हिस याच सॉफ्टवेअरच्या मदतीनं ऑपरेट होतात। भारतासह अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जगभरातच या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येतो। भारतात 3 विमान कंपन्या या सॉफ्टवेअरचा उपयोग करतात। त्याच सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाल्यानं जगभर अनेक सेवा ठप्प झाल्या। सॉफ्टवेअर बिघाड तांत्रिक आहे की सायबर हल्ला हे अद्याप अस्पष्ट आहे। तसं असल्यास हा जगातला सर्वात मोठा सायबर हल्ला ठरेल। एजोर क्लाउड नावाच्या संस्थेकडे या सॉफ्टवेअरच्या देखभालीची जबाबदारी होती। अँटीव्हायरस अपडेट न झाल्यानं हा प्रकार घडला असावा असं क्लाउडचं स्पष्टीकरण आहे। मायक्रोसॉफ्टमधल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतात इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस या विमान कंपन्यांच्या सेवा बाधित झाल्या आहेत। तर जगात अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधल्या विमान उड्डाणांमध्येही अडचणी आल्या आहेत। तांत्रिक बिघाडाच्या फटक्यामुळे अनेक विमानतळांवरचे टाइम टेबल दर्शवणारे इंडिकेटर बंद आहे। परिणामी विमानतळांवर अशा पद्धतीनं हाताने लिहून विमानांचं वेळापत्रक सांगितलं जात आहे। विमानाची तिकीटं सुद्धा पेनानं तपासून प्रवाशांना आत सोडलं जात आहे। एका तांत्रिक बिघाडानं जवळपास जगातल्या सर्व देशांवर पुन्हा एकदा कागद आणि फळ्यावर वेळापत्रक लिहिण्याची वेळ आणली आहे।